म्हणतो, प्रिया मी तुझी वाटच बघत होतो, बरं झालंस तू आलीस. सायली म्हणते, आम्हाला बघून तुला दुःखच झालं असेल नाही का? मला वाटलं देवळाबिवळ्यात गेली असशील मनसोक्त रडायला. तन्वी म्हणते, मला कशाला दुःख होईल? अर्जुन म्हणतो, आम्ही जिवंत राहिलो ना, म्हणून दुःख वाटलं असेल तुला. एवढं प्लॅनिंग करून सुद्धा आम्ही दोघे कसे काय जिवंत राहिलो? प्रिया म्हणते, काय माझं प्लॅनिंग? सायली म्हणते, अगं कबूल करून टाक आता की तुझा प्लॅनिंगच होतं हे सगळं, आमचा अपघात घडवून आणण्याचं. तन्वी मनात म्हणते, ह्यांना सगळंच कळलं आहे, पण ह्यांच्यासमोर जर मी माझी भीती दाखवली ना तर मला तर चिरूनच टाकतील. तन्वी थोडा धीर एकवटून म्हणते, मी कशाला तुमची सुपारी देऊ? सायली म्हणते, उगाच ना खोटं बोलून तोंडाची वाफ घालू नको, समजलं ना? प्रिया हे कबूल करते की मला राग तर मात्र आला आहे की तुम्ही दोघे मेला नाहीत ना, म्हणून फार म्हणजे फार दुःख झालं आहे मला. पण एक बाजी तुम्ही मारलीत याचा अर्थ असा होत नाही तुम्ही सगळं जिंकलेत. पण नेहमी नशीब तुमच्या बाजूने असेल असं समजू नकोस गं सायली. आज फक्त तुम्ही जिंकलायत. सायली म्हणते, मग काय करणार आहेस तू? तुझ्या त्या मित्रांना घेऊन षडयंत्र रचणार आहेस? कोण ते नागराज आणि महिपत जे जेलमध्ये आहेत, की तुझी आवडती साक्षी? बिचारी प्रिया आता एकटी पडली ना? तन्वी म्हणते, ते लोक बघितलेस ना जेलमध्ये आहेत आणि मी कुठे इथे सुभेदारांच्या घरात, कारण मी माझ्या हुशारीने प्रत्येक संकटाचा सामना केला आहे. सायली म्हणते, अगं आता तुझ्यावर बघ कसे सपासप वार होतात, तू निघच या सगळ्यामधून, मला पण बघायचे. अर्जुन म्हणतो, तुझ्या सगळ्या पापांची शिक्षा आत्ता तुला एकत्रच मिळणार आहे बघ. तन्वी म्हणते, चॅलेंज एक्सेप्टेड. हा जो पोरखेळ तुम्ही चालू केला आहेत ना, ह्यात मीच जिंकणार, मी हा तुला शब्द देते. सायली म्हणते, प्रिया तुला हा पोरखेळ वाटत असेल पण हे युद्ध आहे युद्ध, आणि तू बघच मी तुला कशी हरवते. तुझ्यावर इतके वार करेन ना की तू स्वतःला सावरूही शकणार नाहीस. आणि ह्याच्या शेवटी तू फक्त तुझं स्वातंत्र्य गमावणार नाही आहेस, तुझा प्रत्येक माणूस गमावशील, तुझे घरचे, तुझ्या माहेरचे आणि मेन म्हणजे तुझा नवरा. हा शब्द मी तुला देते आज.